सो या एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण तुमचा पेपर कव्हर होणार आहे बघा. तर आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा. यापुढचे सर्व पेपर याच्यावरती चॅनलवरती अपलोड होणार आहे रिअल पेपर. व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज लाईक करा आणि एक हाईपचं ऑप्शन बटन प्रेस करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाण्यास मदत होते. करा लवकर करा. केलं का? लाईक करा. करा लवकर एकदा दाबून द्या. हां तेच हाताखालचं बटन तेच दाबा. हां तेच दाबा आणि एक हाईपचं दाबा. स्क्रोल करा स्क्रोल आणि हाईपचं बटन दाबा. करा स्क्रोल लवकर. हाईपचं बटन दाबा लवकर दाबा. ठीक आहे, मी समजतो तुम्ही दाबला असेल. व्हिडिओ थोडा लंबा होईल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर सेमीवाल्यांना कोणताही व्हिडिओ दुसरा 8वीचा बघायचं काम नाही आहे. फक्त हाच व्हिडिओ शेवटपर्यंत एंडपर्यंत बघा. तर चला आता जाऊया आपण व्हिडिओकडे. इथे तुम्हाला सिम्युलेट इव्हॅल्युएशन 2025-26 बघायला मिळेल. नेम ऑफ स्टुडंट टाकायचं आहे. गणेश प्रीतम चक्रवर्ती जसं टाकलं तसं स्वतःचं नाव टाकायचं. नेम ऑफ स्कूल टाकायचं आहे. मी XYZ टाकलं, तुम्हाला तो तुमच्या ते शाळेचं नाव एजेस टाकायचं आहे. त्याचं सूत्र राष्ट्रामध्ये माहिती का तुला? सेंटर मी पुणे टाकलं, तुम्हाला तुमचं सर्च कर सेंटर बरं टाकून त्याच्यात. इथं डेट टाकायची. व्हर्टेक्स 15 तारखेला एजेस, होणार हा पेपर आहे. ठीक आहे, तर बघूया आता आपण समोर. व्हर्टेक्स एजेस तर बघा, आणि क्वेश्चन वाईज लर्निंग आउटपुट वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स बाई ते दिलेले. काढायचं एक सूत्र आणि असतं. बघा, काय तो? तुम्हाला सांगितलं होतं मी ई प्रॅक्टिकल आणि प्लस ओरल सेशन होणार आहे तुमचं 10 मार्कासाठी. बघा एफ त्यामध्ये दिलेलं आहे क्वेश्चन व्हर्टेक्स नंबर 1 मध्ये, फ्रॉम द ग्रुप ऑफ स्टुडंट अँड गिवन द 3D ऑब्जेक्टिव्ह काउंट ऑफ नंबर एज व्हेरायटीज वी फोकसेस अँड काढला आस्क द व्हेरीफाय अर्लियर फॉर्म्युलाज. ठीक आहे, ओके. आहे आस्क का? 2 क्वेश्चन टू इच स्टुडंट बेस 1 इन ओरल 2 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. गिव 1 एक्झाम्पल ऑफ आस्क स्टुडंट टू ड्रॉ द सबडिवायडेड सबडिवायडेड बार ग्राफ प्रत्येक स्टुडंटला काढायला लावणार आहे 3 मार्कासाठी. आस्क एनी 2 क्वेश्चन बेस्ड द ग्राफ ड्रॉ. फॉर एक्झाम्पल, इन द विलेज द नंबर मग ऑफ लेबर व्हर्टेक्स म्हण. मॅक्झिमम हाऊ मेनी मेड लेबर आर देअर दॅन द फिमेल लेबर इन कांबाडा. हा क्वेश्चन हेच दिला जाईल तुम्हाला, त्यावरती तुम्हाला आन्सर करायचे. त्यावरती तुमचे 10 मार्काचा बेस ठरणार आहे, किती मार्क भेटणार आहे ते तुमचे प्रॅक्टिकल ओरल होणार आहे. ठीक आहे, तर आपण आता पेपरमध्ये थेरीमध्ये तुम्हाला काय विचारलं ते बघूया. चला जाऊया आता हे व्हिडिओकडे. माहिती तर सांग बघा, ना. क्वेश्चन नंबर 1 बघा. रायटिंग टेस्ट दिली तुम्हाला. रायटिंग टेस्टमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन दिले आहे. सॉल्व द ऑल क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन. खालील प्रश्न दिलेल्या कृती याच्यानुसार सूचनेनुसार सोडायचे आहे. राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ गिवन मल्टिपल चॉईस क्वेश्चन गिवन बॉक्स. तुम्हाला काही बहुपर्याय प्रश्न दिले, त्याचं उत्तर लिहायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलं आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. 9 मार्कासाठी आहे, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. राईट द नंबर ऑफ 82,000. हे तुम्हाला एक नंबर दिला आहे, तो तुम्हाला अक्षरात लिहायचा आहे. इथं बघा मी लिहिलं आहे वर्डमध्ये 82,05,02,038. हे झालं तुमचं फर्स्ट क्वेश्चनचं उत्तर. हाच पेपर येणार आहे, करून जा व्यवस्थित. बघा बी मध्ये दिले, राईट द फिगर 13,02,80,956. या तुम्हाला याच्यामध्ये अंकामध्ये लिहायचं आहे. तर बघा ह्या अंकामध्ये मी इथं लिहून दिले. हे जसं जसं तुम्हाला कॉपी करायचं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला झाले 2 मार्क फिक्स झाले तुमचे. तिसरा क्वेश्चन बघा सी, तुम्हाला याचं प्लस करायचं आहे, बेरीज करायची आहे. 43,812 प्लस 19,398 याची तुम्हाला प्लस करायचं आहे. तुमचा आन्सर येत आहे 63,210. ओके, 1 मार्क भेटून जाईल तुम्हाला हे लिहिल्यानंतर. Is Mumbai Indians bowling lineup well suited for Eden's pitch and Kolkata's high 10. ओके, 1 मार्क भेटून जाईल तुम्हाला हे लिहिल्यानंतर. क्वेश्चन नंबर डी बघा. द पॉप्युलेशन ऑफ विलेज इज 17,770 आउट ऑफ विच ऑफ 8,527 people can read and write the English. How many people can not write the read English? कोणाला वाचता येते कोणाला न वाचता येते हे तुम्हाला इक्वेशन 1 मार्कासाठी मी इथं आन्सर दिला आहे. तर फायनल आन्सर बघा 9,223 people आर कॅन नॉट रीड द इंग्लिश. ओके, त्यांना वाचता येत नाही. बघा, हाऊ मेनी डझन ऑफ बनानास अ फ्रूट सेलर कॅन परचेस फॉर ₹2,688 ॲट द रेट ऑफ ₹32 पर डझन. तर तुम्हाला काय विचारले बघा, टोटल मनी किती होतं 2,668 आणि तुमचं फायनल आन्सर आले 84 डझन. तुम्हाला किती डझन विचारलेला आहे, तर तुमचा आन्सर फायनल आन्सर आहे 84 डझन. डायरेक्ट आन्सर नको करू, सेम हेच पॅटर्न लिहायचं आहे तुम्हाला. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा एफमध्ये दिलं आहे, इफ द एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक इज एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक म्हणजे खर्च ₹5,000
1240 फॉर द स्टुडंट. व्हॉट द टोटल एक्सपेंडिचर फॉर 138 स्टुडंट. 138 विद्यार्थ्यांचा तुम्हाला खर्च विचारलेला आहे. टोटल किती होतं तुम्हाला? 1240 गुणिले 138, 1200 रुपये खर्च लागला तुम्हाला. 1240 गुणिले किती विद्यार्थी होते? 138 विद्यार्थी होते. याचा आन्सर मल्टिप्लाय करून तुमचा आलेला आहे 17,120 रुपीज. ओके, हा क्वेश्चन दिला आहे बघा तुम्हाला. याचं पण एक इक्वेशन दिलं आहे. याचं इक्वेशनचा आन्सर 120 येतो. आणि एक इक्वेशन दिले हे पण सॉल्व करायचं तुम्हाला. मी सॉल्व करून दिलं आहे. याचं पण 1 यास 14 याचं आन्सर येतं. ठीक आहे बघा. कन्वर्ट गिवन डेसिमल फंक्शन इंटू द फ्रॅक्शन असं आन्सर येतं तुमचं. 1 मार्कासाठीच हा पण प्रश्न दिलेला होता. एक क्वेश्चन नंबर 4 हा खूप महत्त्वाचा दिला आहे बघा. याला किती? 3 मार्कासाठी दिला आहे. साहिल प्रेझेंट एज twice Sarah's age and half of Sagar age. If the sum of the ages of the three is 84, find Sahil present age. तुम्हाला साहिलचं प्रेझेंट एज विचारलं आहे. साहिल हा सारा बरोबरचा आहे आणि सागरच्या अर्ध्या वयाचा आहे. तर त्यातले तिघांच्या वयाची बेरीज 84 होती. तर तुम्हाला काय साहिलचं एज काढायचं. व्हॉट इज द साहिल एज? ठीक आहे. ॲझ्युम लेट द साहिल एज इज एक्स. ओके, आपण ॲझ्युम केलं साहिलचं एज आहे साराज एज इज एक्स अपॉन 2 कारण त्याचा हाफ होतं. सागर एज इज 2x कारण साहिलचं एज हे सागरच्या एजपेक्षा जास्त होतं, डबल होतं. ठीक आहे. सम एक्स प्लस x2 प्लस 2x इक्वल टू 84. 7x इक्वल्स टू 84. 7x2 स्क्वेअर इक्वल्स टू 168. x equals to 24. What is the value of Sahil age is x. X means Sahil age. X value is 24. Means final answer is Sahil age is 24. Okay. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. बघा क्वेश्चन नंबर सी. आफ्टर 12 years my age will be thrice of my age 12 years ago. फाइंड द माय प्रेझेंट एज विचारला आहे तुम्हाला. प्रेझेंट एज ऑफ 24. इथं आन्सर करायचं आहे तुम्हाला 24. अ टीचर ब्रॉट 91 नोटबुक अँड टू डिस्ट्रीब्यूट द क्लासेस चिल्ड्रन्स डे आफ्टर गिविंग द 2 नोटबुक इच अदर स्टुडंट 7 नोटबुक वेअर लेफ्ट. हाऊ मेनी स्टुडंट विल बी देअर? ओके, 91 नोटबुक शिक्षकांनी विकत घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 दिल्या तरी 7 नोटबुक त्यांच्याकडे उरल्या. तर मग टोटल कॉस्ट किती होती? किती विद्यार्थी होते? तर 42 विद्यार्थी क्लासमध्ये होते. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ओके, what is the example? Find the rate of interest. PCQA by which is rupees 900 will be amount of rupees 1089 in 2 years. फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला. इथं 3 मार्कासाठी प्रश्न दिला आहे. हा फॉर्म्युला फॉर्म्युला यूज करायचा गिवन आणि आहे पण लास्ट आन्सर 10.5% तुमचं EF लागणार आहे. बघा एक A washing machine was purchased rupees 21,000. After 1 year, the price were reduced by 5%. What will be the price of machine after 1 year? 2 marks साठी क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. बघा रिड्यूस प्राइस किती गेली? 5% ऑफ 21,000. ठीक आहे. इथं तुम्हाला इक्वेशन टाकायचं आहे. न्यू प्राइस किती आली आहे? 19,950. प्राइस आफ्टर द 1 year काय होईल तिथे? 9,950. This is the answer of the question. Okay. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सी मध्ये काय दिलंय? क्वेश्चन नंबर सी मध्ये असं दिलंय द कंपोनंट इंटरेस्ट ऑफ सर्टन अमाउंट इन द फर्स्ट सेकंड इन इयर 20 अँड 23 स्पेक्युलेट फाइंड द रेट ऑफ इंटरेस्ट. इंटरेस्ट रेट विचारला आहे. हा तुम्हाला फॉर्म्युला आपण इंटरेस्ट रेट काढायचा आहे. तसं आपण इथे इंटरेस्ट रेट काढलेला आहे. R = 10%. 10% इंटरेस्ट रेट आलेला आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. इन द फिगर गिवन side instruction measurement and given the find the area of ABCD using the given information. तुम्हाला एक डायग्राम दिली. हे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्याचा आन्सर काढायचं आहे. बघा त्याचा आन्सर येतं 480 मीटर स्क्वेअर. क्वेश्चन नंबर 7 दिला आहे. बघा 7 मध्ये काय दिलं आहे? 7 मध्ये असं दिलं आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. द व्हॅल्यू ऑफ कोविड्स रुपीज 275 cubic and area is the base in the 25 square meter. What will be the height क्यूब विचारला आहे. याचा आन्सर आला तुम्हाला 11 लिहायचं आहे. मी आन्सर केले हेच कन्फर्म आन्सर आहे. हे बघा आता द diameters of the base cylinder in the 7 cm. Its height is 60 cm. Find the crude surface area of cylinder. तर तुमचा आन्सर इथं फायनल आन्सर येतं
हे क्वेश्चन मॉडर्न तुम्हाला सॉल्व्ह करायचं जसं मी सॉल्व्ह केलेलं आहे. फायनल आन्सर येतं 1320 सेंटीमीटर स्क्वेअर हे आन्सर येतं. बघा जावा आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. What happens when the game changes? You keep moving. You keeps. इथं तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 दिसायला बघतो. इथं सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स, टोटल 4 मार्क्ससाठी. ऑब्झर्व द फिगर स्टे बाय विच टेस्ट काँग्रेसिंग द गिवन ट्रायंगल आर. दिस इज द 4th नंबर ऑप्शन, ही इज द राईट आन्सर. हे तुमचा 4 नंबरचा आन्सर राईट आहे. याचं असं इथं तुम्ही मेन्शन करताय, फक्त नंबर येणे द्यायचे आणि तुम्हाला आन्सर निळ्या ब्ल्यू प्लेन न करायचं, एक तर ब्लॅक नाही करायचं, तुम्हाला रेड नाही सोडायचं, ठीक आहे. बी दिलं आहे. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज नॉट टेस्ट ऑफ काँग्रेस, कोणती टेस्ट नाही आहे? ए ही टेस्ट नाही. 4 टेस्ट दिल्या तर त्यामध्ये ही एक टेस्ट नाही आहे. आता बघा लास्टचा प्रश्न तुम्हाला खूप म्हणतात दिले 2 मार्कासाठी. राईट द कॉन्ग्रंट एलिमेंट्स ऑफ 2 ट्रायंगल्स फ्रॉम द फिगर गिवन अलॉंग साइड ऑफ स्ट्रेट बाय विच टेस्ट ट्रायंगल वॉज कॉन्ग्रुमेंट. तुम्हाला तुमचा फॉर्म्युला टाकून यूज करायचं आहे. मी नॉर्मल सोडून दिलेले तुम्हाला एआयच्या मदतीने, गुगलच्या मदतीने. तुम्हाला तुमच्या मेथडनं मी क्वेश्चन दाखवतोय, तुम्हाला तुमच्या मेथडनं हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तरी हे आन्सर लिहून तुम्हाला ऑटोमॅटिकली 2 मार्क इथं भेटणार आहे. तर जाऊया आपण नेक्स्ट प्रश्नाकडे. कोणता प्रश्न आपल्याला दिलेला आहे? इज इक्वल टू पी इंटू आर इंटू बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला क्वेश्चन नंबर 9. इंटू आर सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. ठीक आहे, 7 मार्कासाठी दिलाय. 3 मार्क 7 मार्क टोटल क्वेश्चन 2 आहे, 3 मार्का क्वेश्चन आहे. भागिले द ॲव्हरेज एज ऑफ अंश, आर्यन अँड अद्वी इज 24 इयर्स. एजचा क्वेश्चन हा वयवारीचा. इफ ओवीज एज इज ॲडेड द